जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वेसाठी आज पुणे येथे प्रकल्प संनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे रिंग रोड, पुणे नाशिक महामार्ग, पुणे नाशिक महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे। तसेच पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वे प्रकल्प अचानक का रखडला याविषयी थोरात विरुद्ध विखे पाटील राजकीय संघर्ष पुढे येतो आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, पुणे नाशिक हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प मागील 3 दशकांपासून रखडलेला आहे। यामुळे या प्रकल्पाच्या किमतीत वाढ होऊन राज्याचं दीर्घकालीन नुकसान होत आहे। ते टाळण्यासाठी नियोजित वेळेत विकास प्रकल्प मार्गी लावण्यात भर द्यावा असं या बैठकीत ठरलं आहे। या बैठकीमध्ये पुणे नाशिक ग्रीनफील्ड सेमी आसपी रेल्वे, पुणे नाशिक महामार्ग, रिंग रोड या प्रकल्पासंदर्भात गती देण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत। दिनांक 28 एप्रिल सोमवार रोजी पुणे येथे प्रकल्प संनियंत्रण कक्ष म्हणजेच प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिटची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये वरील प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे। तसेच मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय सहकारिता नागरिक हवाई उड्डाण मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी देखील पुणे नाशिक रेल्वे संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बैठक घेऊन पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर गती देऊन यावर तोडगा काढावा अशी चर्चा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। तर यामुळे एकंदरीतच पुणे नाशिक रेल्वेचं काय झालं याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती। पुणे नाशिक या 235 किलोमीटर महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे। कारण पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्रीय अर्थसंकल्पात आणि देशाच्या अर्थसंकल्पात देखील काही तरतूद केल्या नसल्यामुळे या प्रकल्पासंदर्भात नागरिकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे। पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी जवळपास 30% जमिनीचे भूसंपादन देखील पूर्ण झाले आहे। त्यामुळे या प्रकल्पाचे भूमिपूजन कधी होणार आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे। मात्र सध्या पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। विखे पाटील आणि थोरात पाटील यांच्यातील संघर्ष या रेल्वे प्रकल्पासाठी आडवा आहे का या देखील राजकीय वाद ठरतो आहे। पुणे नाशिक रेल्वे मार्ग नाशिक, संगमनेर, चाकण, पुणे असा निश्चित करण्यात आला होता। या मार्गासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला आणि अखेर प्रकल्पाला मंजुरी मिळाली। मात्र आता या मार्गात बदल करून हा रेल्वे प्रकल्प शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश करण्यात येईल असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच जाहीर केले होते। त्यामुळे हा निर्णय राजकीय हेतूने घेतला जात असल्याचा आरोप सध्या होतो आहे। संगमनेर हा नाशिक पुणे रेल्वे मार्गातील अपरिहार्य घटक आहे, तर शिर्डी ही मार्गापासून दूर आहे। जर हा रेल्वे मार्ग अहिल्यानगर शिर्डी मार्गे वळवला गेला तर या प्रकल्पाचा एकूण अंतर वाढेल आणि त्यामुळे या प्रकल्प लांबण्याची शक्यता आहे। यामागे थोरात आणि विखे यांच्या राजकीय संघर्षाची किनार असल्याचे बोलले जाते आहे। याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। तसेच नुकत्या काही दिवसांपूर्वी या परिस्थितीत आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रकल्पाशी संबंधित लोकप्रतिनिधींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह 7 लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला। मात्र हा प्रयत्न देखील किती यशस्वी ठरेल हे अद्याप स्पष्ट नाही। तसेच त्यांनी या रेल्वे प्रकल्पासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून गरज पडल्यास मोठं जन आंदोलन देखील उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तर एकंदरीत मित्रांनो, तब्बल 30 वर्षांची प्रतीक्षा असलेला पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वे महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प रखडलेला आहे। प्रामुख्याने 1997 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी आणि खासदार वसंतराव पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या सर्वेक्षणास नाशिक रोड येथे सुरुवात झाली होती। त्यानंतर या प्रकल्पात वेळोवेळी बदल होत गेले आणि मोठा विलंब होत राहिला। दरम्यान पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वे प्रकल्पही चर्चेत आला, पण तो अद्याप अनिश्चित अवस्थेमध्ये आहे। यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्ग तब्बल 28 वर्षे उशिराने सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे। हा प्रकल्प नेमका कधी पूर्ण होणार हे अजूनही स्पष्ट नाही। त्यातच आता राजकीय संघर्ष हा मोठा अडथळा बनला आहे। त्यामुळे जनतेच्या दृष्टीने हा रेल्वे मार्ग लेट रनिंगमध्ये अडकणार का असा प्रश्न सध्या निर्माण होतो आहे। तर मग मित्रांनो, पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वेसाठी थोरात विरुद्ध विखे पाटील या रेल्वेच्या संघर्षाबद्दल विस्तारात माहिती पाहिजे असेल तर डाळभाऊचा व्हिडिओ पहा। तसेच अमोल कोल्हे विरुद्ध आढाराव पाटील यांच्या रेल्वेच्या श्रेयवादाविषयी अधिक माहितीसाठी उजाभाऊचा व्हिडिओ नक्की पहा। या व्यतिरिक्त पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वेसाठी अजून काय अडथळे असू शकतात याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा। जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।